Practice set 1.1 Question second. Solve the following simultaneous equations. त्यातला चौथा प्रश्न. दिलेले इक्वेशन्स प्रश्नामध्ये पहिल्यांदा गिवन म्हणून लिहून टाकू आपण. गिवन काय दिले आपल्याला की 5m minus 3n is equal to 19. याला काय म्हणा एक म्हणा. दुसरे इक्वेशन m minus 6n is equal to -7. याला काय म्हणा 2 म्हणा. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुठलं तरी एक व्हेरिएबल रिमूव्ह करायचं आहे. एम करा किंवा एन करा. आपल्याला काय कळतं की जर आपण सेकंड इक्वेशन बघितलं तर सेकंड इक्वेशनमध्ये 6n दिसतोय आपल्याला आणि वर काय 3n आहे. आता 3च्या पाड्यामध्ये 6 येतो, पण 3 दुने 6. जर आपण या इक्वेशनला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर या 3nला आपण 2ने मल्टिप्लाय केलं होईल, हा 6n होईल. समजतंय? मग काय होईल, हे दोन टर्म्स काय होतील, सेम होतील. मग काय होणार आहे, मग लिहा काय लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग करावर काय होतं आहे, 5 दुने 10 m, 3 दुने 6 6n प्लस मायनस मायनस आणि 19 दुने किती येतं 38. बरोबर आहे. आता हे इक्वेशन पहिल्या दोघांसारखं नसल्यामुळे याला आपण काय होणार 3 म्हणणार. आता या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं आहे की सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन यातला जो n वाला टर्म आहे तो काय आहे एकसारखा असल्यामुळे आपण तो कॅन्सल करू शकतो. मग हे इक्वेशन मोठं असल्यामुळे ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करू. काय लिहायचं मग खाली, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कुठलं इक्वेशन, सेकंड. कुठल्या इक्वेशनमधून, फ्रॉम 3. दुसरं इक्वेशन तिसऱ्या इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करू. मग पहिल्यांदा कुठलं येणार, तिसरं इक्वेशन पहिल्यांदा येणार 10m minus 6n is equal to 38. यातून कुठलं सबट्रॅक्ट करणार तुम्ही, दुसऱ्यावालं. सो m minus 6n is equal to -7. मागील सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्ट करता त्यावेळेस खाली इक्वेशनचे सगळे चिन्ह बदलले जातात. हा m होता तो मायनस झाला, हा मायनस आहे तो प्लस होणार आणि हा मायनस आहे तो प्लस होईल. मग ह्या -6nला हा +6n कॅन्सल झाला. ह्या 10m मधून m गेला, काय राहील आपल्याकडे, तर राहील आपल्याला 9m. बरोबर. आणि याचा कॅन्सल झाल्यामुळे तो 0 झाला. आता 38 + 7 किती येणार आहे, हा 45. म्हणजेच काय काय म्हणून जातं आपल्याला, तर मिळतं 9m = 45. बरोबर आहे. म्हणजेच काय, हा 9 इकडे गुणले इकडे गेलं, भागिले m = 45 / 9. 9च्या पाड्यात 45 येतो, 9 × 9 9 × 5 45. याच्यावरून आपल्याला mची व्हॅल्यू मिळते 5. दिलेली व्हॅल्यू आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायची. मग आपण काय लिहिणार, पुटिंग m is equal to 5 इन इक्वेशन. जे इक्वेशन आपल्याला सगळ्यात लहानात लहान वाटतं अशा इक्वेशनमध्ये आपण ती mची व्हॅल्यू पुट करून ठेवू. म्हणजे कोणतं की इक्वेशन 2 हे आपल्या सगळ्यात लहानात लहान इक्वेशन वाटतं. मग लिहिल्यानंतर पुन्हा इक्वेशन एकदा लिहून घ्या. आता काय करा, mची व्हॅल्यू 5 ठेवून घ्या. बरोबर आहे. मग काय लिहिलो, 5 - 6n is equal to -7. आता -6n आहे तिकडे गेला तो प्लस होईल आणि -7 इकडे आलं प्लस होईल. म्हणजे 5 + 7 is equal to 6n. 7 आणि 5 यांची बेरीज होते 12. ठीक आहे. 12 is equal to 6n. हेच आपण आता कसं लिहिणार आहोत लक्षात घ्या. हे 6च्या पाड्यात 12 आहे म्हणल्यानंतर 6 इकडे गुणिले इकडे गेलं भागिले, म्हणजेच n = 12 / 6. 6 × 6 6 × 2 12. देअरफॉर nची व्हॅल्यू किती मिळाली, 2. फायनल सोल्युशन लिहून टाका. काय लिहायचं आपल्याला, देअरफॉर दी सोल्युशन x, y is equal to x नाही, इथे काय असेल आपल्याला m, n काय असेल
एम कॉमा एन इज इक्वल टू एमची व्हॅल्यू एनचं राहिलं 5, एनचं व्हॅल्यू 2. ठीक आहे. द सोल्युशन इज 5, 2.